श्री स्वामी समर्थ मित्रांनो, नमस्ते. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी आणि नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. बाजारात कलिंगड आले आहेत, तर गरमीचा सीझनही चालू झाला आहे, त्यामुळे आज त्याच्यावरूनच तुमच्यासाठी मी एक नवीन रेसिपी बनवणार आहे. तर तुम्ही बघता की माझ्या बाजूला कलिंगड आहे आणि चॉप केलेले कलिंगड आहेत. ठीक आहे. सो गरम केलेलं दूध आणि त्याच्यामध्येच मी गरम करत असताना 4 चमचे साखर टाकली आहे. ठीक आहे. ती तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे करू शकता. चॉप केलेले कलिंगडचे पीसेस, रूह अफजा, सब्जा आणि सजावटीसाठी मी जेली घेतली आहे, ती तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे घेऊ शकता. ठीक आहे. सो आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. ठीक आहे. आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. तर तुम्हाला असं एक मोठं पातेलं घ्यायचं आहे आणि त्या पातेल्यामध्ये तुम्हाला हे दूध ओतून घ्यायचं आहे. मी हे दूध अर्धा लिटर तुम्हाला दूध घ्यायचं आहे. अर्धा लिटर दुधामध्ये तुम्हाला तुमच्या चवीप्रमाणे साखर ॲड करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रूह अफजा त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तुम्ही मार्केटमध्ये खूप सारे कंपन्यांचे रूह अफजा असतात, ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 पळी हा रूह अफजा ॲड करायचा आहे. सो मी आता तो ॲड करत आहे. तो योग्य प्रमाणात, योग्य मोजमापामध्येच पडला पाहिजे, याची तुम्ही खातिरदारी करून घ्या. त्यानंतर तो दुधामध्ये वेल मिक्स करायचा आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, तो दुधामध्ये मिक्स होतो आहे आणि त्याचा रंगही चढतो आहे. मी आता सब्जा घेतलाय. सब्जा तुम्हाला अर्धा 1 तास आधी पाण्यामध्ये असा भिजत ठेवायचा आहे. तो अर्धा 1 तास भिजून झाल्याच्या नंतर असा मस्तपैकी टमटमीत फुगतो. ठीक आहे. तो तुम्हाला 2-3 पळ्या आतमध्ये ऍड करायचा आहे. तो 2-3 पळ्या ऍड केल्याच्या नंतर त्याला तुम्ही व्यवस्थित असा मिक्स करून घ्या. सब्जा हा शरीराला आतून थंड देतो आणि सब्जा हा उन्हाळ्यात खूपच चांगला असतो. ठीक आहे. आता आपण त्याच्यामध्ये पुढे हे कट केलेले कलिंगड ऍड करणार आहोत. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो की व्यवस्थित असं चॉप केलेले आहेत. त्यांना व्यवस्थित चॉप करून तुम्हाला ते घ्यायचे आहे. ठीक आहे. सो मी हे त्या सरबतामध्ये ऍड करतोय. अशा प्रकारे मी कलिंगड केलेले चॉप्स त्यामध्ये ऍड केले आणि त्याला आता मी वेल मिक्स करत आहोत. सो आता आपलं हे सरबत रेडी झालेलं आहे. तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा ह्याच्यामध्ये बर्फ ऍड करून तुम्ही हे पिऊन घेऊ शकता. आता आपण हे छानपैकी सर्व करूया. आता मी सर्व करून घेतो. पहिला आपलं ग्राउंड लेवलला रूह अफजा टाकूया. रूह अफजा आधी किंचित टाकायचं आहे. ठीक आहे. रूह अफजा टाकल्यावरती त्याच्यामध्ये आपण थोडेसे बर्फ ऍड करूया, त्याच्यामुळे त्याला थंडपणा वाढेल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये बर्फ ऍड करू शकता. तुम्हाला जास्त थंड हवं असेल तर तुम्ही जास्त बर्फ ऍड करू शकता. आणि गरमी पण सुरू झाली ना. तर दुसरं त्याच्यामुळे आपण हे तयार केलेली सरबत ऍड करत आहोत. बरोबर. कलिंगडाचे तुकडेही जातील याची दक्षता घ्यावी.
सो अशा प्रकारे आपलं हे गारेगार सरबत तयार आहे. तुम्ही हे खा पण आणि प्या पण, आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की तुमचं कसं झालंय आहे ते सरबत. थँक्यू.